कितपत यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं? जेनझी त्याला कसा प्रतिसाद देतील? सातत्यानं जेनझी हा भारतीय जनता पार्टी संघासोबतच आहे, कारण शाखेमध्ये शेकडो हजारो तरुण जेनझीच्या वयामध्येच येतात. त्यामुळं हा काय नव्याने प्रयोग होतोय असं नाहीये. बरं. आणि ज्यांचं वय 56 वर्ष आहे ते स्वतःला जेनझी समजायला लागले आणि दुसऱ्यांच्या वयाबद्दल शंका उपस्थित करायला लागले, हे मात्र सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. बरं. जे स्वतःला तरुण नेते समजतात ते 56 वर्षाचे आहेत. आता ते काय बोलावं या खरंच कळत नाहीये. त्यांनी खरं झारखंडमध्ये जावं, पंजाबमध्ये जावं, तिथं जाऊन बघावं की तिथली काय अवस्था आहे. झारखंड पंजाबचा तिथं विचार कशा केल्यापेक्षा ऐका ना, नवनाथराव माझं ऐका ना म्हणणं आहे, तुम्ही. अमित शहानी ऐकून घ्या, अमित ऐकून शहाच्या घ्या. बंगल्याच्या बाहेर अमित भाई- जनजीतचं डोकं अमित भाई फोडलं, बोलायला त्यांच्यावर लागले. पॅलेट गन चालवले. कपिलजी, अमित भाई शहाच्या बोलायला बंगल्याच्या लागले, बाहेर राहुल गांधी संसदेमधून अहो, पळून का जातात? अहो नाही पळून जा. तुमच्या अमित भाईंना त्यामुळे बोलायची जे हिंमत नाही. त्यांनी- तुमच्या अमित ज्यांनी भाईंच्या पळून बंगल्याच्या गेलेले बाहेर आहेत, विद्यार्थ्यांवरती ज्यांना पॅलेट या गन चालवल्या, देशातल्या अश्रुधूर लोकांनी चालवला, पळून त्यांच्या लावलेलं डोके आहे, फरफटत नेलं, पिटाळून ओढून लावलेलं नेलं, आहे. जनजीतचा अशा अपमान लोकांनी करायचा. अमित भाईंवर तुमच्या बोलू नये. आरएसएस भाजपच्या कपिलजी, विचारधारेच्या आतून निमयने ज्यांना त्या या जनजींना देशातल्या देशद्रोही म्हटलं लोकांनी आणि पळवून आज मात्र लावलंय. तुम्हाला जनजीत सोबत ज्यांना या संवाद साधा देशातल्या वाटत असेल लोकांनी तर नवनाथराव पिटाळून काय चाललंय लावलंय, हे ज्यांना याचं सुद्धा पिटाळून उत्तर दिलं लावलंय, पाहिजे. ज्यांना पळवून नवनाथराव लावलंय, हे त्यांनी अमित जनजी भाईंवर टीका आता करू नये. मोहन भागवत जरा नरेंद्र मोदी झारखंडमध्ये जाऊन अमित बघा. भाई कोणी जरा जरी आले झारखंडमध्ये तरी आणि जनजी पंजाबमध्ये तुमच्या जाऊन विचाराचं बघा. सरकार तुमचा उलटवून जेनझी- टाकल्याशिवाय तुमचा- शांत तुमचा राहणार नाही, जेनझी आहे ते का? लक्षात 56 घ्या. वर्षाचा तुमचा अहो, माणूस तो स्वतःला तरुण अहो, मग समजतात, जेनझी समजतात. तुमच्याकडे नाही का नेता? 56 आमच्या राहुल वर्षाचे गांधी आहेत. एवढा कॅपेबल आमच्याकडे- पॉवरफुल नेता तुमच्याकडे आहे गांधी का? घराण्याची तुमच्या गांधी नेत्याची घराण्याची लेबल लागत नाही. आमच्या राहुल गांधींनी तुमच्या म्हणजे नरेंद्र इंदिरा मोदींना गांधी, घाम फोडला, राजीव तुमच्या गांधी, अमित शहाना सोनिया घाम गांधी, फोडला. राहुल गांधी, आमचा हे मधून आमचा आमच्याकडे राहुल गांधी गांधी विद्यार्थ्यांचे लागत प्रश्न नाहीये. मांडतो, तरुणांचा प्रश्न आमच्याकडे मांडतो, नव्या सर्वसामान्य पिढीसोबत माणूस, संवाद मांडतो. कपिलजी, तुमच्याकडे जर आमच्याकडे नेता असता तर सर्वसामान्य 80 कार्यकर्ता वर्षाच्या मोहन देशाचा भागवतांना पंतप्रधान आणायची होतो. गरज पडली नसती, तुमच्यासारखा हे सुद्धा गांधी लक्षात ब्रँड घेतलं आमच्याकडे पाहिजे. लागत नाहीये. आमच्याकडे हे नका तरुणांना सांगू, आमच्याकडे सुद्धा नेतृत्वाची संधी मनमोहन मिळाली. सिंग सर्वसामान्यच तुमच्याकडे होते. गांधी विरुद्ध मनमोहन गांधी. सिंग कुठे गांधी तुमच्याकडे घराण्यातले होते? गांधी आणि गांधी याच्या अहो, पलीकडे मनमोहन सिंग कुठे काँग्रेसची गांधी बाब घराण्यातले चालत होते? नाहीये. याचं महाराष्ट्राने सुद्धा बघितलं. उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही आणि त्याचं ते- उत्तर ते देऊ नका. मनमोहन सिंगांना अमित तुम्ही काय शहाच्या अधिकार दिले होते? बंगल्याच्या बाहेर मनमोहन सिंहांना तुम्ही अमित- काय अधिकार दिले होते? महाराष्ट्राने अमित बघितलंय, देशाने शहाच्या बघितलंय. बंगल्याच्या मनमोहन बाहेर सिंहांना विद्यार्थ्यांचं मौनी बाबा डोकं करून फोडलं, ठेवलं. त्याच्यावरती सोनिया बोला. गांधींच्या अमित तलावर शहाच्या चालणारं सरकार बंगल्याच्या काय होतं? बाहेर हे विद्यार्थ्यांना 10 फटफटत वर्षामध्ये नेलं गेलं, त्यावर महाराष्ट्राने आणि बोला. देशाने बघितलंय. अमित शहाच्या कपिल बंगल्याच्या पाटील, बाहेर विशालजी, अमित शहाच्या नवनाथजी बोला. बंगल्याच्या बाहेर विशालजी, अशी पॅलेट डिबेट गन चालवल्या होत आहे. गेल्या, जेव्हा- विद्यार्थ्यांचा जेव्हा अपमान ऐका, केला गेला, त्याच्यावर बोला. जेव्हा समोरच्या याला वेळ दिला जातो तेव्हा त्यांना बोलू दे. यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून मध्ये मध्ये घुसखोरी करतायत. नक्कीच आपला मुद्दा अहो, पूर्ण करा मुद्दे- नवनाथजी. अहो, तुम्ही कुठे राहुल गांधींवरती येता? तुम्ही कुठे राहुल गांधींवर येता? मुद्दे तुमच्याकडे नाही. काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या आयात नेते नाही आहेत, लक्षात घ्या. राहुल गांधींनीच काँग्रेस नेत्यांमध्ये- आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आज काँग्रेस- झारखंडमध्ये आणि पंजाबमध्ये जाऊन काँग्रेसनं आंदोलन करून दाखवावं. तर अहो, ते एक जेनझीचं लक्षात आंदोलन घ्या. असं लक्षात येईल. नवनाथराव- बरं, आव्हान प्रति आव्हान दिले जाताना दिसत आहेत. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. नवनाथजी, राजकीय पोळी भाजायची. आता जो प्रश्न आहे तो तिन्ही मान्यवरांसाठी कॉमन प्रश्न आहे. जाता जाता नवनाथजी, तुमच्यापासून उत्तराची सुरुवात करायची आहे मला. तरुणांना विचारधारा महत्वाची वाटते, विकास महत्वाचा वाटतो की संधी महत्वाची वाटते? तिघांसाठी कॉमन प्रश्न आहे. नवनाथजी, आपल्यापासून उत्तर. विचारधारा, विकास आणि संधी या तिन्ही गोष्टी तरुणाईसाठी महत्वाच्या आहेत. आणि विचारधारा, विकास आणि संधी या तिन्ही गोष्टी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देऊ शकतात. काँग्रेसकडे ना विचारधारा आहे, ना संधी आहे, ना विचार आहे. हे महाराष्ट्राने आणि देशाने ओळखलेलं आहे. कपिलजी, तरुणांना विचारधारा महत्वाची वाटतेय, विकास की संधी? तरुणांना विचारधारा, विकास, संधी हे सगळं महत्वाचं वाटते. म्हणूनच त्यांनी 2014 पासून त्यांना गृहीत धरून तरुणांसोबत क्रूरपणे वागणाऱ्या, तरुणांचं नुकसान करणाऱ्या या सरकारच्या विरोधात आता उद्रेक निर्माण केलेला आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि जनजीतचं या देशातली जी काही धुमाकूळ आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्या विचारधारेच्या विरोधात. त्यांना कुठल्याही संधी मिळत नाहीत म्हणून त्यावरती एक घाव घालण्यासाठी आता तरुणांनी हे केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं कितीही प्रयत्न केला तरी या देशातील तरुण 2029 मध्ये हे भ्रष्ट विचारांचं तरुणांच्या विरोधातलं सरकार उलटवून टाकतील, हा मला विश्वास आहे. अमोलजी, हाच प्रश्न तुमच्यासाठी देखील आहे, कारण संघानं आजपर्यंत एक विचारधारा देण्याचा प्रयत्न केला. त्यावरती वाद, अपवाद, त्याचबरोबर संवाद, विसंवाद, सगळ्या गोष्टी संघानं आजपर्यंत पाहिल्या. मात्र आता पुढचा प्रश्न हाच आहे की उद्याच्या संवादानंतर तरुणांना एक वेगळी विचारधारा मिळेल का? त्यांना विकास आणि संधी